भारी कालाचा गहू आहे. गहू केला पण भारी बसलाय. कोणता आहे? केदार अंकुर. हा मी गावावाल्याला विचारते बरं का कोणतं आहे. अशोक कोणचं बी आहे गव्हाचं? केदार अंकुर. लय भारी फळ गहू होत आहे ना. चपाती भारी होत असं. चपात्या भारी होतात. पोळ्या खायला चांगलं आहे, उत्पन्नाला चांगलं आहे असं ना. हा. आणि अजून हे लसूण लसूण बाबराव नरी पण भारी आलाय आहे ना. छोटीन लावलाय. छोटून लावला का? हा अयो दाट झालं ना. पण भारी आहे ना. कांदीला बळावणार आहे. कांदीची भारी होणार. जा मग वज होईल जड. ही बोर तिला येतात बोर पण लय काट त्या बोरीला. इतकं काट बघितली. आता लय बोर येते ना आम्हाला खाऊन खाऊन काटाळा येईल. आणि हे गहू केदार अंकुर याची चपाती भारी बनवते. शेतकऱ्याला काय एवढं तेल आणि बिल पण चपात्या निशा भाजून खाल्ल्या ताज्या ताज्या खाल्ल्या का तेलाला माग सरकी ते गहू लय भारी चपाती लागते. तेल नसलं तरी चालते. निशा गरम आपल्या रोट्यावानी केली ना चपाती लय भारी लागते ह्या गव्हाची चपाती. फक्त करणारी पाहिजे चांगली नाही तर मग मळलं आणि त्याच्यात पिठाच्या गाठीन मग मळलं का झाली त्या चपातीला चवनाच वाथा. अशी चपातीचं पीठ असं मळू 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 घ्यायला लागतं चांगलं जीव लावून. आणि मग ती लाटली ना चपाती बघ तुपावानी चपाती लागली पाहिजे ना. हाताला चव असते एखाद्याच्या. नाही तर घालायचं पाणी आणि करायचं कालच्यावानी. गड्यांना काय गडी आता काय म्हणायला जावं तर बाहेर राहते का नाही. मग त्याच्यामुळं गडी काय बोलत नाही. आणि जुन्या बाया कशा आहे पिठ असं मळू 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 घेतात. मग ते मळलं का मग कस येते त्या पिठाला. हे लसूण असा लावलाय काय लसूण बसलाय लयच भारी लसूण पावसाबाईचं. आणि छोटीने लावलेला आहे लसूण अशोक म्हणतो. छोटी म्हणजे कामाला जाते पोर कामाला लागलेली आहे तरी लसूण लावलाय तिने भारी लसूण लावला. आता जनावरांना खायला आली ना आम्ही अजून फवारतोय. आमची आहे कणसाची. थांबला लागलाय पडायला. थोड्या दिवसांनी थांबला पडणार आहे. आखी लाईन पडन. आता फवारत्यात आल्यात गावात 2 पोरं बोलावल्यात आणि ते भरत्यात. आता चालली त्यांची फवारणी. किती दिवसांनी मकाला कणस येते ना आपल्या? हां 1.5 महिना. काय माहिती रे. आता चालू होत. सीताफळ डाळिंब लावायचे असतात. आता 1-1.5 महिन्याने येईल कणस याला. बारा जा ना. मका लय हिरवीगार भारी दिसती. आता तुऱ्यावर येईन ह्या पाण्यावर. तुऱ्यावर आली का येते कणस 1.5 महिन्यात येईन कणस तोडायला. इकडे कांद लावल्यात गावरान कांद.
ढेळ खाली का सगळी? एक एकर असेल मग मका आहे ना हो? तिकडं ऊस आहे. ऊसाला आता पुढल्या वर्षी जाईन ते ऊस. मकाला चालले पाणी सोडे. आपलं चिचचं झाड. पिशवी घ्या ना तिथून, गाडीला लावलेली आहे. गाडीला हे डुमऱ्यांनो, काय चाललंय डुमऱ्यांनो? हा, तुला बोलता येत आहे ना? हे डुमरे म्हणलं तर हूं करते. अरे वा, बोलता येत आहे तुम्हाला? काय मी चालले आता, यायचं का तुम्हाला? त्या काय गाडीला पिशी अडकवलेली, आणा ना. राजा गपरे, अयो गाडी उठवली मी तेव्हा का खाली पाडली तेव्हा का? कोंबडीने काय नाही उडी मारली असेल हो. काय तुळस आहे का काय? मोकार तुळस आहे आले मोकार. हे संक्रांती वाल. आता ह्या वालाच्या शेंगाला लय बाजार. भोगीला लागते, ववसाला लागतात. मोकार शेंगा आल्या त्याला. काळे माऊ, बघितला का शेंगा कशा भारी शेंगा आहे. म्हणे जांभळी देते बाळा. काय झालं म्हणे? ललती तुला मेघाची आठवण येते. मग का काढायचं? सोनाला बोलू. सोना, मनीला न्यायला ये. ए सोना, डिक्की उघडा. दरी पिशवी. चल. काय चालती म्हणे? फाडी दे काय ते? हा, इथं बसवा तिला. हां बस इथं. आणि चल अहमदाबादला. येते का म्हणे? गाडीवर बसाय शिकली म्हणे. बस इथं. हे जामदार तिला. जाऊ का म्हणा.